हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावण यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते। या प्रसंगी डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नारा दिलाय। आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिला अध्यक्षा सुजाता घाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दुपारी 12 वाजता प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दीपा गावण यांची रॅली निघाली। या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटला होता। या दोन्ही रॅलीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी झाले होते। या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकात एकत्र आल्या तेव्हा सबंध परिसर लोकांच्या गर्दीनं फुलून गेला होता। आज शक्यतेच्या लोकांचा मतदानाचा कौल त्यांनी दिलेला आहे आणि हा फॉर्म वगैरे आज भरायला जात नाही। आज आमच्या एक अध्यक्षांनी काढलेली मिरवणूक आहे, तर त्या मिरवणुकीसाठी आम्ही सामील झालो। लोकांनी देखील मोठा प्रेम दाखवला, मोठा जनसमुदाय या ठिकाणी आणलाय। नक्कीच या ठिकाणी आव्हाड साहेबांना सगळ्या लोकांचा प्रेम आहे आणि या प्रेमापोटी सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत। आमचे अध्यक्ष मनोज प्रधान या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढच्या रणनीती करणार आहोत। काय वाटतं 15 तारखेला तुतारी कशी वाजायला सुरुवात केला? किती आवाज आहे तुतारीचा? नक्कीच तुतारी वाढणार। जे आव्हाड साहेबांना मतं पडले तेवढी मतं पडणार, प्लस उघड्याचेही अधिक मतं पडणार आहेत, त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे। सर काय सांगतायत? आज विरोधचा अर्थ या ठिकाणी कार्यकर्त्यांचा भरण्याकरता निघालेला हा पुन्हा जनसमुदाय दिसतोय। 15 तारखेला तुतारी कशी वाजायला सुरुवात केली, तिचा आवाज किती मोठ्या प्रमाणात घुमेल? असं आहे की तुम्ही इथे उत्साह कार्यकर्त्यांचा बघत असाल। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की इथले आमचे नेते गेले पण कार्यकर्ते इकडेच राहिले आणि त्याची प्रचिती आज आपल्याला इकडेच दिसत आहे। जे प्रकाश आत्ता बोलला की जी मतं आमदारकीला पडली त्याच पद्धतीने मतदान या 9 नंबरमध्ये 4ही आमच्या उमेदवारांना होईल, याबद्दल काही दुमत नाही। कामं जी आहेत ती आवडांनी केली, परंतु नगरसेवकांनी तिचं नाव लागले, ते कुठेतरी मतदार पाहतील का? मतदार आता जागृत आहेत, त्यांना नक्कीच हे माहिती आहे की जे काही डेव्हलपमेंट या कळव्यात झाली आहे ती फक्त आणि फक्त आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे झाली आहे। 2009 पासून झाली आहे। आता आपण जिथे उभे आहोत मागेच कावेरी सेतू आहे। मला असं वाटतं की कोणीही हे करू शकलं नसतं, एकमेव जो माणूस हे करू शकला तर जितेंद्र आव्हाड। त्यांनी एकदा काम पूर्णतेवर नेतात, त्याचा फायदा 4ही उमेदवारांना या 23 नंबरमध्ये होणार आहे। आणि तुम्ही जो प्रश्न मला पहिला विचारला त्याचं उत्तर परत देतो की प्रचंड बहुमताने 16 तारखेला तुतारी या ठिकाणी वाजणार। निष्ठेची आहे की पैशाची लढाई आहे? निष्ठेची विरुद्ध पैशाची अशी ही लढाई आहे। आपण सगळे बघाल पैसे त्यांच्याकडनं घेतील पण निष्ठा सोडणार नाही। निष्ठा ते कामावरच देतील, आव्हाड साहेबांवरच देतील आणि इथल्या 4 उमेदवारांना भरघोस मताने निवडून